नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। अय पोरो, ऐका रे, आज आहे ना आपल्या शाळेनं ठरवलंय की प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी आज एका शिक्षकाची भूमिका बजावल आणि समोर येऊन कुठल्या तरी एका विषयावर एक लेक्चर देईल। आजचा दिवस त्याला शिक्षकाचे सर्व अधिकार प्राप्त होतील। समजलं का? काहीतरी अवघडच कार्यक्रम दिसतो आहे ना? हां, तर कोण येतंय पुढं शिकवायले? ह्यो चान्स आहे। पिंट्याचं नाव सांगतो। येरी पण लय वळवळ करते, स्वतः लय शाळेनं समजते। याचंच नाव सांगतो आता। सर, पिंट्या शिकवतो। पिंट्या लय हुशार आहे सर आपला पिंट्या, याला शिकवायला वाच। पिंट्या? अरे एक नंबरची भंगारच्या भावला देई, काय येते याले? अरे सीताफळ तोंड्या, तूच धोजाईन बाबू। मग नाव काय सांग तू? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच पाहिजे वाकून, येड्या भोकाचं। हो सर, पिंट्यालाच घ्या पुढं, पिंट्या शिकवतो बरोबर। मा जीव घेतात आजी आहे ना? बरं ठीक आहे। हां पिंट्या, ये पुढं, काय शिकवणार आहे सांग। मला दोनचाच पाडा बरोबर येत नाही आणि यायला काय शिकवावं आता? तसे हे पण कोणते लय मोठे हुशार आहेत, काही शिकवलं तरी यायला काय समजतंय? मारतो काहीच्या काही फाका आता। येड्या भोकाच्या, ये पुढं। येऊ राहिलो ना, एवढ्या जोरात बोलायची गरज आहे का? आपल्याला धावायचं नाही हा, आता सांगून ठेवतो। बोला, काय शिकू आता यायले? अरे यंबाड तुत्रिया, मला माहिती आहे का काय शिकवतं? तू मास्तर आहे ना, तू शिकव ना आता। तू मास्तर झाला आजच्या दिवस, तू काय शिकवायचं शिकव। मी मास्तर झालो काय? मला माहितीच नव्हतं। बरं बरं, शिकवतो मी आता, काहीतरी यायले चांगलंच शिकवतो मी। ह्या पा मास्तर, मी आत्ताच सांगतो, मी यायला शिकवतो, पण हे जर का मदत बोलले तर यायला मी कुदू आणेल बरं। हो, पुन्हा मला म्हणायचं नाही मग तुम्ही। जमत असेल तर पा, नाही तर चाललो मी माझ्या जागेवर। हो ना, बिलकुल आण तू। आज तुले सगळे अधिकार प्राप्त झालेले आहेत। सर, एकदा त्या खुर्चीवर बसून पाहू द्या ना मला। आता आजच्या दिवस मास्तर आहे म्हणल्यावर खुर्चीवर पण बसू शकतो मी, आहे का नाही? लय अवघड आवला दी। बैस रे बापा बैस, कुठं बसायचं ते बैस आजच्या दिवस। अरे बाप, काय भारी वाटतं इथं, नुसतं आमदार झाल्यासारखं वाटतंय आता। आज आहे ना यायची मजाच घेतो, पहा फक्त तुम्ही। सर, तुम्ही माझ्या जागेवर बसू शकता। हां, बसायची इच्छा झाली असेल तर माझ्या जागेवर बसू शकता तुम्ही। ओय भंगार तोंडाच्या, मला 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 बोल राहिला का तू? मास्तरले शिकवतो का तू? इथं बसा आणि तिथं बसा, जाग्यावरच मारील, समजलं का? तू मुकड्याने शिकव, तुला काय येतं तर। मास्तर गरम झालं वाटते आता आहे ना, जास्त बोलणं पुरत नाही। हां, तू करंट लागेल केसाच्या, उभा राय। हे पिंट्या, एका चापट्यातच पडील, सरळ बोलायचं आपल्याला। अरे बाप, मास्तरले उलटून बोलते आणि ते पण मले। ओय गपगप शिरण वांग्याची भाजी, मला उलटून बोलतो काय तू? हा, इकडे ये, जाय तिकडे, नाही येणार। सर, याला सांगा बरं, मास्तरचं ऐकत नाहीये, मी शिकवणार नाही बरं मग। ओय उलटा नरसिम्हा, अरे ते मास्तर आहे तुमचा आजच्या दिवस, त्यानं जे सांगितलं ऐका ना ते। हां, समजलं का? त्यानं जे सांगितलं ते आता गुपचूप ऐकायचं। समजलं का बाबू? मी जे सांगितलं तेच करायचं आज। हां, उलटा नरसिम्हा, तू इकडे ये इकडं, ये लवकर। खरे लय चबर करतो आहे ना? हां, लय वळवळ करतो तू, लय तोंड फुटलं तुले। करशील का चबर? हां करशील? आवाज नाही करायचा आपल्या पुढे, समजलं का? नाही तर मारूनच टाकील त्या पळीतून। याला बाहेर भेटू दे फक्त, मग सांगतो याले। ए पिंट्या, लय शायनिंग नको मारू, तू डुप्लिकेट मास्तर आहे हे ध्यानात ठेव। हां, डुप्लिकेट मास्तर आहे तू, डुप्लिकेट।
तू काऊन जळती पण? डुप्लिकेट असो का ओरिजिनल असो, पण आजच्या दिवस तर मास्तर आहे तुमचा. माइंड इट. पाय दुखा लागले माय आता, बसूनच घेणं पुरतं आहे का नाही? पिंट्या म्हणतो बाबू, सर म्हणायचं सर, नाहीतर कोंबडच बनवतो एका एकाले. संध्याकाळ लोक तसंच ठेवील. माझ्या नांदी नका लागू लय मोठे. ऐका, मी तुम्हाला आज इतिहास शिकवणार आहे. ते तुम्ही शांत चित्तानं ऐकावं अशी अपेक्षा करतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो. इतिहास? ते मलेच अजून शिकवता येत नाही, हे इतिहास शिकवणारे म्हणतंय. कार्यक्रम वाजवते आज आता हे काहीतरी वेगळाच. ओय येडी आवलाद, अरे तुला मराठीत धड वाचता येत नाही आणि तू इतिहास शिकवणार आहे काय? हाय का, मला वाटलंच होतं काहीतरी पचका मारणार म्हणजे मारणार आहे मास्तर. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हो? शिकवा लागलं तर शिकू द्या ना. आता नेहमी मदत करत राहता. हाव ना, मास्तर आहे ना, नुसतं मदत करत राहते. बोल, तुले काय बोलायचं आजच्या दिवस. उद्या महाच दिवस आहे पुन्हा. उद्या दाखवत तुले. कुदू नाही मारलं तुले पिंटिया तर मग नाव बदलून ठेव. तर बघा मित्रांनो, इतिहास शिकवत असताना इतिहासात जाणं खूप महत्त्वाचं असतंय. तर आपण सगळे इतिहासात जाऊ आता. गेले की सगळे इतिहासात. हा सर, व्हेरी गुड. हीच पोरगी हुशार आहे फक्त एवढ्या वर्गात. हो, लयच हुशार आहे ही पोरगी, लयच आवडती मला. काय म्हणला तू? ही पोरगी आवडती मला? देऊ का तुला कानाखाली ठेवून तुम्ही बाबू? पिंट्या फुंट्या. माझ्या नांदेने लागायचं. कुत्र्यासारखं मारील मी, कुत्र्यासारखं. मोनिका म्हणतात मले, मोनिका म्हणतात तुले, ते मान्य आहे मले. पण माझा उद्देश तसा नव्हता. मला म्हणायचं होतं की ही पोरगी मला अभ्यासाच्या बाबतीत आवडती, म्हणजे सगळ्यात हुशार आहे तू. म्हणून तू मला आवडती. हो तेवढं आहे बरं, मी लयच हुशार आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हो, इट्स ओके. तर सगळेजण इतिहासात गेले होते, बरोबर आहे? या बाहेर आता विचारतो तुम्हाला प्रश्न. ओ डुप्लिकेट मास्तर, इतिहास शिकवा अगोदर आणि मग विचारा प्रश्न. हे लयच बोलतोय गड्या, याच्यावर फटका टाक लागतो एखादा. ओय भोंगळ्या तोंडाच्या, तूच सांग आता. तुलाच विचारतो प्रश्न. सांग, इंग्रज जेव्हा भारतात आले होते तर त्यानं कोणत्या पेट्रोल पंपावर त्याच्या गाडीत पेट्रोल भरलं होतं? सांग आता. कोणत्या भरलं होतं रे? मला कशाला विचार तू प्रश्न? तुला विचारला ना, तूच सांग आता. लय अवघड प्रश्न याचं उत्तर नाही येत मला. प्रश्न चेंज करून मिळेल का? प्रश्न चेंज करून मिळेल का? ते काय अंडरपॅन्ट काय चेंज करून मिळाले? हे नाही आले की आणलीच दुसरे बदलून, येड्या भोकाचं. त्याच्या शेजारचा उलटा नरसिम्हा करंट लागेल केसाचा. तू सांग रे त्या प्रश्नाचं उत्तर. तुला येतंय ना, लयच हुशार आहे तू. सांग आता. ह्या असल्या फालतू प्रश्नाचं उत्तर देत नसतो आपण. ह्या असले छंदच नाही मला. मला नाही येत ते प्रश्न. ते प्रश्न येत नाही, त्याचं उत्तर येत नाही. अरे भंगार तोंडाच्या, काही विचार तू का रे? माय मी निव्वळ म्याड आवलं ती द्या. पिंट्या, तू ये ना, तुळशीच्या वृंदावनात उगलेलं गांजाचं झाड आहे आकलीचं, आणि तो कधी ताळमेळच झाला नाही. याले तुले अक्कल नाही आणि त्या उत्तर सांगणाऱ्याले अक्कल नाही. निव्वळ येड्या अवलादी पैदा झाल्यात माझ्या वर्गात. आणि का रे हराम खोराओ, इंग्रज काय पल्सर घेऊन आले होते का रे भारतात? समुद्रानं पल्सर घेऊन आले होते का ते? आणि समुद्रात पेट्रोल पंप तुमच्या बापानं ठेवला का? येड्या भोकाचे कुठले.